नुकत्याच संपन्न झालेल्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात विविध कंपन्यांनी आपले स्टॉल्स लावून आपल्या उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली। यात दफ्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, महाबीज आणि जय किसान ॲग्रोटेक यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे। शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि बाजारात नवनवीन वाण आणून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ओळख असलेल्या दफ्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडनं ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात स्टॉल लावून धान, तूर आणि इतर धान्यांच्या वाणांची शेतकऱ्यांना माहिती दिली। आज गर्दी पाहता असं वाटते की खूप जास्त इथे रिस्पॉन्स चांगला आहे आणि ज्या इन्क्वायरीज ज्या शेतकऱ्यांकडून येऊन राहिलेल्या आहेत त्या आमच्या दप्तरी पुष्पा आणि दप्तरी रॉकी ह्या दोन कपाशी वाणावर खूप जास्त इन्क्वायरी आहे आणि त्यांनी खूप आवडली। बाहेर जे आम्ही स्टॉलमध्ये जे झाड आणून लावलेले आहेत ते पाहून सर्वांनी ॲप्रिशिएट केलं व्हेरायटीबद्दल। त्या झाडात वैशिष्ट्य म्हणजे असं की वाटलं त्यांना की याचं बोंड फार चांगल्या पद्धतीनं खुलून राहिलं, वेचणीला सोपं आहे आणि बोंडाचं वजन जवळपास 7 ग्रामपर्यंत आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीचं ते बोंड पडलेलं आहे। दप्तरी कपाशीबद्दल बोलायचं झालं तर बोंड मोठे आणि त्याचं स्टेपल जास्त हे आमची खास वैशिष्ट्य आहे। आणि आता नवीन बाण आम्ही 8 ग्रामपर्यंत बोलवेटचे देत आहोत आणि याच्यानंतर आमचे दुसरी प्रॉडक्ट भरपूर आहेत। धानामध्ये आहे, धानमध्ये 1008 आमचं खूप फेमस धान आहे आणि खायला खूप स्वादिष्ट आहे। दप्तरी 9 हे बासमतीमध्ये आहे आणि त्याच्यानंतर बोलायचं झालं तर सोयाबीन आमचं दप्तरी 354 म्हणून फार नावलौकिक झालेलं आहे। त्याच्यानंतर पुन्हा दुसरं मग तूर आहे दप्तरी 48 म्हणून आणि आता नवीन पण धान आम्ही नवीन तूर पण काढलेली आहे दप्तरी 48 गोल्ड। याचा दाना मोठा असल्यामुळे याला बाजारभाव जास्त मिळेल, त्या शेतकऱ्यांना त्याच्यात भाव 2 रुपये जास्त मिळतील भावामध्ये, तर त्याचा तो एक्स्ट्राचा फायदाच आहे आणि उत्पन्न पण जास्त आहे 48पेक्षा। तर कमी दरात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देऊन शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या महाबीजच्या वतीनं ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाला भेट दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे ॲग्रोव्हिजन एक्झिबिशनमध्ये महाबीजने यावर्षीसुद्धा इथे स्टॉल लावलेला आहे। विशेष म्हणजे आमच्या महाबीजच्या स्टॉलला शेतकरी व्हिजिट देऊन त्यांना महाबीजचं जेवढं काही बियाणं आहे, गहू, हरभरा, त्याच्यावर असलेल्या बियाण्यावर अनुदान किंवा टिश्यू कल्चर केळी, पपई, ट्रायकोडर्मा याची माहिती इथे देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना आमच्याकडून बरीचशी तांत्रिक माहिती म्हणजे देऊन आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल, नवीन वाण लावून आणखी कसं उत्पन्न आपल्या घेता येईल याबाबत आम्ही इथे माहिती देत आहोत। तर शेतकऱ्यांना विविध प्रकारची कीटकनाशके, बियाणे आणि खतं उपलब्ध करून देण्यासाठी ॲग्रोव्हिजन प्रदर्शन हे प्रभावी माध्यम असल्याचा विश्वास व्यक्त करत जय किसान ॲग्रोटेकनं आपल्या स्टॉलवर विविध प्रकारचे बियाणे सादर केले। आमचे विदर्भामध्ये चालणारे पेस्टिसाईडमधले 2 प्रॉडक्ट आहे। एक किलर नावाने आहे, त्याच्यामध्ये इमामॅक्टिन 5% आहे आणि बोळ अळीसाठी सुंदर काम करते। दुसरं प्रॉडक्ट हे आमच्यावालं टायगर 505 म्हणून, त्याच्यामध्ये क्लोरोफायरिफॉस 50% आहे आणि सायपरमेथ्रिन 5% आहे। त्याचा डोस आहे 2 ml पर लिटर। ते कॉटन व पूर्ण क्रॉपसाठी मावा, तुडतुडे, पांढरी माशी, माईट्स आणि बोल अळीसाठी काम करते। आमचे खतामध्ये PDM पोटॅश म्हणून एक नावाजलेले प्रॉडक्ट आहे। ते जमिनीतील मुळांना पोटॅश देण्याचे काम करते। आमचं ह्या वर्षी कॉटनचं हायब्रिड नंबर 1 वर आलेलं आहे। आमचं कॉटनचं हायब्रिड जय किसान गोल्ड म्हणून प्रत्येक फार्मरला माहिती झालेलं आहे। त्याच्यानंतर आमची सोयाबीनची रिसर्च व्हरायटी ह्या वर्षी लॉन्च झालेली, नाही जय किसान सुपर म्हणून